स्वागत आहे. आपल्या ज्या वक्त्या आहेत डॉक्टर विनायक क्षीरसागर मॅडम, त्यांना मी विनंती करते की त्यांनी हॅलो. आपलं व्याख्यान सुरू करावं. हॅलो. बाई येतोय का आवाज? जरा ब्रेक होतोय मध्ये मध्ये. हां. आता येतोय का? माझा येतोय ना नीट? हॅलो. बाई अनम्यूट कराल का? हा, हां. येतोय ऐकू? हो, येतंय, येतंय. हा, चालेल. सुरू करूयात ना? हो, करूया चालू. करू सुरुवात? हो. हा. नमस्कार. आजपर्यंत आपण नाट्यशास्त्राच्या अंतर्मन या शीर्षकाखाली किंवा या हेतूने समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून एकूणातच नाटकाचा सर्व अंगांनी आढावा कसा घेता येईल किंवा त्याचा अभ्यास कसा करावा, नाटकाची वस्तू, त्या वस्तूचं सादरीकरण, एकूणामध्ये किंवा त्या वस्तूची रचना, त्याचबरोबर हे कथानक रंगमंचावर सादर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, पण या सगळ्याचा नेमका परिणाम काय होतो त्याचा सविस्तर विचार भरतानी केलेला आहे. आणि त्याचं जे प्रसिद्ध रससूत्र आहे त्याच्या योगाने सर्व मीमांसा करून आनंद कसा होतो आणि का होतो त्याच्या भरतानी एक स्वतःच्या दृष्टिकोनातून काहीतरी शास्त्र किंवा काहीतरी एक सिद्धांत सांगितलेला आहे. तर तो आता आपण थोडक्यात आज बघणार आहोत. एकूणामध्ये जर बघितलं, सतत विवेचनात आपल्या येत होतं हे काव्याचं, मग ते नाट्य असू दे ना तर पद्य काव्य असू दे, ह्याचं स्वरूप काय आहे? भावानुकरण आहे. जे काही मानवाच्या मनामध्ये भाव निर्माण होतात किंवा काही प्रसंगांनी भावनिक अवस्थांमधनं व्यक्ती जात असते, तर अशा भावनिक अवस्थांचं सादरीकरण या रूपाने त्याला पूर्णतः चपखल असं नाव दिलेलं आहे, भावानुकरण. तर भावानुकरण म्हणजे काय? विशिष्ट अनुभव किंवा अनुभवांची साखळी सादर करावी असं कवीला जेव्हा वाटतं, किंवा त्याची निर्मिती क्षम कल्पना शक्ती कार्यप्रवण होऊन एखाद्या कथावस्तूची म्हणजे थीमची कवी जेव्हा संकल्पना करतो, त्याची निर्मिती क्षम कल्पना शक्ती असं काहीतरी मनामध्ये त्याच्या येते, आणते, तेव्हा ते जे काही अनुभव आहेत, ते जे काही प्रसंग आहेत ते सादर करण्यासाठी आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे संज्ञापनेसाठी त्यांना साधेसं असं काहीतरी साधन किंवा माध्यम तो निर्माण करतो. ह्या माध्यमाच्या द्वारा ते अनुभव तो निर्माण करू शकेल, मांडू शकेल. म्हणजेच त्याला तो स्थल सापेक्ष ठराविक ठिकाणी घडते आणि कालसापेक्ष रूप देऊन त्या कृतीला एक विशिष्ट नाव देतो. मग ते पद्यात्मक असलं तर ते काव्य असतं आणि संवादात्मक असलं तर ते नाट्य असतं. घटना किंवा परिस्थिती आणि त्यांना तसेच त्या अनुभवांना व्यक्त करू शकणाऱ्या पात्रांची किंवा व्यक्तिमत्वांची निर्मिती करून आणि ते घडण्याजोगे ते का घडतात त्याच्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती, ठराविक परिस्थिती निर्माण करून साहित्य किंवा अशी कलाकृती निर्माण करतो. अशी एक साधारण काव्य मीमांसा आपण करू शकतो. त्या व्यक्तिमत्वांच्या त्या परिस्थितीमधल्या क्रिया म्हणजे हालचाली, त्याचबरोबर त्याच्या मनात उठणारे, त्या व्यक्तिमत्वांच्या मनात उमटणारे भावतरंग आणि त्या भावतरंगाच्या सह त्यांच्या मानसिक प्रतिक्रिया त्या नैसर्गिकपणाने खरं वाटाव्या अशा पद्धतीने आणि सहजपणाने पण
कुठेही खटके, कुठेही अडथळे न येता, म्हणजेच कृत्रिम न राहता व्यक्त होतील असे शब्द किंवा संवाद आणि त्या संवादांना अनुकूल किंवा अनुषंगिक क्रियांची योजना त्याला करावी लागते. नाटक का निर्माण करावं आणि नाटक निर्माण करताना प्रतिक्रिया नेमकी काय असते हे थोडक्यात आपण बघतो. तर हे व्यक्त करत असताना या क्रिया ज्या काही आहेत त्या कशा कराव्यात आणि कोणती क्रिया तिथे अपेक्षित आहे याच्यासाठी रंगसूचना ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या असतात. तर या रंगसूचनांमधनं काही क्रिया सूचित होतात, काही क्रिया या नटावरती, नटसंचावर अवलंबून असतात. तर या सगळ्या रचनेमधून माझा आवाज पोहोचतोय ना? त्या सगळ्या रचनेमधून व्यक्त होणाऱ्या क्रिया आणि त्या क्रियांमधून पोहोचवल्या जाणाऱ्या भावना यांच्यामुळे सर्वात्मक असा परिपाक ज्याला म्हणता येईल, म्हणजे जो आनंद मिळतो किंवा जी खुशी मिळते, समाधान मिळतो, त्या समाधानाला, त्या परमोच्च आनंदाच्या, परमोच्च क्षणीच्या आनंदाला भरताने रस असं नाव दिलं. आणि त्या रसाचा परिपोष ज्या ज्या कारणांनी, मग त्या क्रिया असतील, ती परिस्थिती असेल, त्या प्रसंग असतील, त्या सर्व कारणांना किंवा त्या निमित्तांना, त्या सगळ्या परिवाराला, कारण परिवाराला त्याने रससूत्रामध्ये गुंफताना विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव अशी नावं दिली. नाट्यामध्ये काय किंवा काव्यामध्ये काय, आनंदाचा परिपोष करण्यासाठी या भावांचीच, विविध भावांची निर्मिती करावी लागते आणि वापरही करावा लागतो. कवी ते करतो, तो शब्दाच्या माध्यमातूनच करतो आणि त्याला काही नाट्यामध्ये काही इतर परिस्थितीची जोड मिळते, नाहीतर काव्यामध्ये तर फक्त शब्दच असतात. हे शब्द हा नाट्याचाही आत्मा आहे, त्याच्यावरतीच नाटक अवलंबून असतं, संपूर्ण उभं असतं. आणि हे सगळे भाव जे आहेत ते मानवाशी थेट नातं सांगतात. मानवाशिवाय ते भाव राहूच शकत नाहीत आणि मानवाशीच निगडीत असतात. नाट्यामध्ये सादर होणाऱ्या क्रिया किंवा सादर केले जाणारे प्रसंग हे सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कारणाने आणि वेगळ्या वेगळ्या रूपांनी सुद्धा काही वेळेला घडत असतात. म्हणजेच ते मानवाशी थेट निगडीत असतात. मानवाच्या भावांशी त्यांचं थेट समक्ष नातं असतं. म्हणूनच नाटकाला भावानुकरण असं म्हटलेलं असावं भरताने. त्यामुळे हे जे भावानुकरण आहे ते नेमके भाव काय काय आहे त्याचाही विचार भरताने केला आणि त्यांनी सांगितलं की कवे हे अंतर्गतम भावम भावयन भाव उच्यते. मग रस म्हणजे काय आहे? रस इति पदार्थ हा, असा भरत स्वतःच प्रश्न निर्माण करतो आणि त्याचं उत्तरही सांगतो. तो कसा निर्माण होतो हे सांगतो. म्हणून त्याचं जे प्रसिद्ध रससूत्र आहे ते असं आहे, विभाव, अनुभाव, व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती. तर विभाव, अनुभव म्हणजेच नाना भावोपगमात रसनिष्पत्ती. उपगम म्हणजे काय आहे? एकत्र येणे. त्याचा पॅराफ्रेज काय केलेला आहे? उपगम, संयोग, संयोगात रसनिष्पत्ती हे जे म्हटलेलं आहे त्या संयोगाचा दुसरा शब्द त्यांनी वापरलाय, उपगम, एकत्र येणे. विविध भावनिक अवस्था एकत्र आल्या की रसनिष्पत्ती होते असं त्यांनी सांगितलं. तर त्याने एक उदाहरण दिले आपल्या रोजच्या जीवनातलं. विविध व्यंजन, विविध द्रव्य वापरून 6 चवींचा वापर करून एक सुंदर पदार्थ तयार केला जातो आणि जे रसिक आहेत ते त्याचा आस्वाद घेतात आणि त्यांना आनंद प्राप्त होतो. त्या 6 अन्नरसांचा आस्वाद घेतला जातो आणि आनंद मिळतो. यथा बहुद्रव्ययुतैः व्यंजनैः बहुभिः युतम् आस्वादयन्ति भुञ्जानाः भक्तं भक्तविदो जनाः.
फक्त त्यांनी भात याच्यासाठी किंवा पदार्थ, आणि अभिनवानी त्याचं स्पष्टीकरण देताना पानक रसाची कल्पना केलेली. पण त्या पाण्यामध्ये मिरवेलणारं मिर घालतात, खारट चवीचं लवण असतं, आणखीन तुरट चवीचं काय सैंधव असतं, आंबट चवीची कैरी असते, गोड चवीसाठी गुळ घातला जातो. जसे हे विविध चवी एकत्र येतात आणि ते जे पन्ह तयार होतं ते किती आस्वाद्य असतं, त्याचा आस्वाद घेऊन रसिकांना, जे चवीने खाणारे पिणारे आहेत, त्यांना आनंद मिळतो. त्याचप्रमाणे विविध भाव, आणि हे विविध भाव कसे व्यक्त होतात? वाचिक, शारीर आणि सत्व इत्यादी अभिनयातून सूचित झालेल्या, पण मुळामध्ये ते काय सूचित करतात? त्या स्थायी भावांना सूचित करतात. या स्थायी भावांचा रसिक प्रेक्षक आस्वाद घेतात, आनंद घेतात, किंवा आस्वाद घेतात, चवीने ते बघतात, अनुभव घेतात, आणि त्यांना आनंद, हर्ष इत्यादी प्राप्त होतात. म्हणून त्यांना नाट्यरस असं म्हटलेलं आहे. नाट्यरस ज्यांनी काय सांगितलं? भावाभिनय संबद्धान. रस का? रस्यते इति रसः. त्याचा आनंद घेतला जातो, त्याला रस असं म्हटलेलं आहे. भावाभिनय संबंधान स्थायी भावांस्तथा बुधाः आस्वादयन्ति मनसा तस्मात् नाट्यरसाः स्मृताः. रस इति कस्मात्? आस्वाद्यत्वात्, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे रस म्हणजे काय आहे? एकूणात जर बघितलं तर सर्व क्रिया, प्रतिक्रिया, भावनिक प्रतिक्रिया, भावाभिव्यक्ती, हे सगळं बघितल्यानंतर प्रेक्षकाला जो आनंद मिळतो, तो आनंद म्हणजे रस आहे, कारण त्याचा आस्वाद घेता येतो, आस्वाद्यत्वात. मग रस आणि भाव यांचा काय संबंध आहे? सूत्रामध्ये तर सांगितलेलंच आहे, विभाव अनुभाव व्यभिचारी भावात, व्यभिचारी संयोगात रस निष्पत्ती. तर भाव म्हणजे काय आहे? दृश्यतेहि भावेभ्यः रसानाम अभिनिर्वृत्ती. मग रस आणि रसापासून भाव निर्माण होतात का भावांपासून रस निर्माण होतात? त्यावेळेला सांगितलंय की भावांपासूनच रसांची अभिनिर्वृत्ती होते, ते अस्तित्वात येतात, त्यांचा परिपोष होतो. न तर रसेभ्यो भावानाम, रसांपासून भाव निर्माण होत नाहीत, हे आपण बघतो. त्यामुळे भावांपासूनच रस निष्पत्ती होते. भाव म्हणजे काय आहे? तर नाना द्रव्यही बहुविधही व्यंजनम भाव्यते यथा, त्याचा अनुभव घेतला जातो. तसं एवं भावाः भावयन्ति रसान अभिनयैहि सह. अभिनयाची मदत घेऊन भाव रसांना भावित करतात, पोचवतात, माध्यम म्हणून ते रसिकांपर्यंत घेऊन जातात, भावयंती किंवा अनुभव देतात. मग भावाशिवाय रस नाही, रसांशिवाय भाव नाही. न भावहीनोस्ति रसः, न भावः रसवर्जितः. भाव हा रसवर्जित असू शकत नाही, आणि रसाशिवाय, रस हा भावाशिवाय असू शकत नाही. मग प्रयोगामध्ये ते दोन्ही एकमेकांवर अवलंबून असतात. तेव्हाच दोघं एकमेकांना ज्या वेळेला परिपुष्ट करतात, एकमेकांच्या सहाय्याने राहतात, त्यावेळेलाच नाट्यप्रयोगाची सिद्धी होते. परस्पर कृता सिद्धी ही तयोः, आणि ती कुठे दिसते सिद्धी? अभिनये भवेत. अभिनयातूनच हे सर्व व्यक्त होणार आहे. त्यामुळे अभिनय हे नाट्याचं एक अपरिहार्य अंग आहे, त्याचबरोबर ते महत्वाचं अंग आहे. वागंग सत्वोपेतान काव्यार्थान भावयंती इति भावाः. अभिनयाच्या माध्यमातून, हा अभिनय कुठला? वाग, अंग आणि सत्व, वाचिक, आंगिक आणि सात्विक. इथे आहार्य त्यांनी म्हटलेलं नाही, कारण हा नटाने व्यक्त करायचा अभिनय आहे.
नटाच्यावर अवलंबून असलेला जास्त करून हा अभिनय आहे. आणि त्याला अधिक उपोद्बलक करण्यासाठी नटाच्या भावाभिव्यक्तीला सहाय्य करणारा म्हणून तो आहार्य अभिनय आहे, जो नटाशी निगडीत असतो आणि नट जिथे वावरतो त्या मंचाशीही निगडीत असतो. म्हणून भावांचं वर्णन करत असताना जिथे अभिनयाचा विचार येतो तिथे तिथे भरताने सतत वागंग सत्वोपेत वागंग सत्वाभिनयही असंच म्हटलेलं आहे. तर या वागंग सत्वाच्या साह्याने वागंग सत्वानी सहाय्यभूत असणाऱ्या अशा अभिनयाने काव्यार्थान भावयन्ते, काव्याचा जो अर्थ आहे, अर्थ म्हणजे मिनिंग असा आहे का की या शब्दाचा हा अर्थ आहे, तर अर्थ म्हणजे मिनिंग इथे अभिप्रेत नाही. कवीला जे काही पोचवायचं आहे, कवीचा जो काही आशय आहे किंवा उद्देश आहे, अर्थातच परत भावना आहे. क्रियापेक्षा भावना जास्त महत्वाच्या आहेत, कारण त्या प्रत्येक प्रेक्षकाशी प्रत्येक रसिकाशी निगडीत असतात. तर हा कवीचा आशय अभिनयातून ते भावित करतात, म्हणजे त्याचं ज्ञान करून देतात किंवा जाणीव करून देतात, म्हणून त्यांना भाव असं म्हटलेलं आहे. या भाव शब्दाची भरताने व्युत्पत्ती सांगितलेले, कुठून येतो हा भाव शब्द. भूकरणे धातू, भू धातू करणे, करण म्हणजे काय, क्रिया करणं किंवा साधनभूत होणं, घडवून आणणं, प्रयोजक आहे तिथे. भावयती असं त्यांनी शब्द वापरलाय, भवती इथे भावा असं म्हटलेलं नाही. तसाही अर्थ आपण लावू शकतो, जो असतोच. कुठे असतो, रसिक प्रेक्षकाच्या मनात असतो, कवीच्या मनात असतो. नट जेव्हा क्रिया करत असतो तेव्हा त्याच्याही मनामध्ये साधन म्हणून त्याच्या मनात भाव असतोच असतो, कारण तोच त्याला व्यक्त करायचा असतो. पण हा घडवून आणणारा आहे, तो साधन आहे. भावयती इति भाव, हा म्हणून भावित केलेलं त्याला त्यांनी भरताने कृत, भावित, वासित असे वेगवेगळे पर्याय सांगितलेले आहेत. त्याच्या ठिकाणी ते आहे वासित, म्हणजे काय आहे, कवीच्या कलेला जे काही अपेक्षित आहे ते घडवून आणतात. कवीला जे काही सांगायचं आहे, कवीच्या मनात जे काही पोचवायचं आहे, उत्कृष्ट भावना किंवा भावनेचा उत्कर्ष त्याला जो साधायचा आहे, हा भावनेचा उत्कर्ष ते घडवून आणतात, म्हणून ते भाव असतात. काव्य म्हणजे काय आहे, कवी जे बोलतो, कवी जे सांगतो ते काव्य आहे. आणि अर्थ म्हणजे काय आहे, आत्ता सांगितलं ते म्हणजे उद्दिष्ट. म्हणजे काय, जे काही कवीला सांगायचं आहे तो अर्थ आहे, काव्यार्थ आहे. म्हणून अभिनयातून आणि साधारणीकरणातून रसिकाचं मन भाव हा व्यापून टाकतो. त्यामुळे निर्माण होणारा जो रस असतो तो सुद्धा त्या काव्यातच असतो. आता साधारणीकरण म्हणजे काय आहे, तर काव्यामध्ये किंवा नाट्यामध्ये म्हणजेच काव्य परत, तर या काव्यामध्ये ज्या काही भावना एखाद्या व्यक्तिमत्वाच्या निमित्ताने व्यक्त केलेल्या असतात, मग ते नायक नायिका असू देत किंवा कथानकामध्ये ज्या काही व्यक्ती पद्यकाव्यातही येतात, त्या सर्वांच्या ज्या काही भावना असतात त्या व्यक्तिगत असतात. त्या घटनेमध्ये त्या व्यक्तीच्या मनात निर्माण झालेले जे काही तरंग आहेत, भावांचे तरंग, हे व्यक्तिगत असतात. परंतु ज्या वेळेला या विभाव, अनुभव आणि व्यभिचारीच्या संयोगातून सगळे एकत्र येऊन एका आनंदाची निर्मिती करतात, त्यावेळेला त्या भावना रसिक प्रेक्षकांच्या हृदयातही, ते सहृदय रसिक जे असतात त्यांच्या मनातही त्याच भावना निर्माण होतात. आणि त्या मग एका व्यक्तीच्या, विशिष्ट व्यक्तीच्या न राहता सार्वजनीन होतात. आणि मग तिथे सार्वजनीन होत असताना स्थळाचंही आणि काळाचंही गरज नसते, कारण त्या सार्वत्रिक आणि सार्वकालिक असतात. लहान मुलाला जे वाटतं त्याला वेळेचं बंधन नसतं. तरुण व्यक्तीला जे वाटतं, सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून जे काही वाटत असतं त्याला ठराविकच माणूस पाहिजे, ठराविक वेळेलाच पाहिजे असं नाहीये.
काहीतरी कारणांनी ते निर्माण होतात. ही कारण म्हणजे वेगळे वेगळे भाव आहेत, पण त्या ज्या निर्माण होतात भावना त्या सार्वकालिक आहेत, म्हणजे काळाच्या पलीकडेच आहेत त्या. याला म्हणायचं साधारणीकरण. रसाचा आस्वाद घेताना किंवा रस निर्मितीची प्रक्रिया सांगत असताना त्या साधारणीकरणाचा विचार अनेकांनी सांगितला. अधिक करून आनंदवर्धनाने सांगितला आणि अभिनवाने सांगितला. तर हे म्हणून भरताने काय सांगितलं की हे जे भाव आहेत, वागंग मुखरागेणा, आता इथे त्यांनी आणखीन एक शब्द घातलाय, मुखरागेणा, आणि वाक आणि अंग हे तर आहेतच. या अंगामध्ये मुखरागण सुद्धा, आणि सत्वे नाभिनयेन च कवे हे अंतर्गतम भावम भावयन भाव उच्यते. एक इथे वेगळा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, या विवेचनाच्या शी जोडलेला पण विवेचनापेक्षा थोडा वेगळा. कवे हे अंतर्गतम भावम वागंगाभिनयही, असं एके ठिकाणी गद्यामध्ये अभिनव म्हणतो, काही श्लोकांमध्ये म्हणतो, आणि काही श्लोकांमध्ये तो अत्र श्लोक असं म्हणून किंवा अत्र श्लोकाः असं म्हणून पद्य देतो. या पद्यांमध्ये सुद्धा काही वेगळे वेगळे पाठ आहेत किंवा वेगळं अधिक काहीतरी सांगितलं गेलेलं आहे जे कदाचित गद्यात आलेलं नाही. मग हे श्लोक कोणाचे आहेत? या श्लोकांमधनं कन्सिस्टन्सी आहे का, सुसंगतता आहे का? काही श्लोकांमध्ये काही गोष्टी जास्त सांगितल्या गेल्या असतील, काही श्लोकांमध्ये काही वेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या असतील, काही गळल्याही असतील. परत एकदा मुद्दा संशोधनाचा आहे. या सर्व श्लोकांचं अध्यायवार संशोधन करून नेमकं काय व्यक्त होत आहे. जिथे गद्य आहे तिथे त्या गद्यातलाच भाग ज्या श्लोकांमध्ये येतो, या श्लोकांविषयी जास्त करून आपल्याला विचार करावा लागतो. कारण एकूणात नाट्यशास्त्र हे अधिक अंशामध्ये पद्यबद्ध आहे, गद्य नाही. मग हे गद्यवैसे काय येतात? सरमिसळ असं स्वरूप आहे या नाट्यशास्त्राचं. त्यामुळे या श्लोकांचा अनुवाद करणारे, श्लोकांमध्ये आहे ते परत सांगणारे म्हणून अनुवाद. अनु म्हणजे पुन्हा पुन्हा किंवा नंतर सांगणारे, नंतर परत सांगणारे म्हणून अनुवाद करणारे, असे जे श्लोक आहेत त्यांच्या बाबतीत हा विचार करायला हवा. तर इथे भरताने वागंग मुखराग, मुखराग आत्ता सांगायची इथे त्याला काय गरज वाटली? मुखराग हा शेवटी आहार्य अभिनयाचा एक भाग आहे. मग त्याला इथे आहार्य अभिनय सूचित करायचा आहे का? प्रयोजन काय? मुखराग इथेच काय येतो शब्द? असो, थोडस विषयांतर पण याला धरूनच आहे. या अभिनयाने, सर्व प्रकारच्या अभिनयाच्या माध्यमातून तृतीय आहे करणे. इथे साधन आहे. अभिनय हे साधन आहे. कशाचं? कवे हे अंतर्गतम भावम भावयन, पोचवणारं, व्यक्त करणारं आणि पोचवणारं, भावयन नेणारं, त्याला भाव उच्चते. हे श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. भाव येते म्हणून त्याने गद्यात सांगितलेलंच आहे. मग त्यांनी प्रत्येक ह्याचा अर्थ सांगितलाय. प्रत्येक त्यांनी जी संज्ञा वापरली, विभाव, अनुभाव, ते त्यांनी उकल करून सांगितले. त्याच्याद्वारा त्याला नेमकं त्या शब्दांनी काय म्हणायचं आहे, विशिष्ट अर्थाने तो काही संज्ञा वापरतो. हे सुरुवातीपासून आपण हा मुद्दा लक्षात घेतलेला आहे. हा जो विशिष्ट अर्थ आहे तो अर्थ तो स्पष्टही करतो अनेकदा गद्याच्या माध्यमातून. म्हणजे भरताने वापरलेलं गद्य, त्याचा नेमके उद्देश किंवा नेमके प्रयोजन किंवा त्याचं नेमकं काय म्हणायचं, उपयोग कसा कसा होतो, म्हणजे कशासाठी त्यांनी गद्य वापरले त्याचेही वेगळे वेगळे कारण आहेत, हेतू आहेत, शोधून काढा ते. हाही एक परत छोटस किंवा मोठं किती होईल सांगता येत नाही, संशोधन आहे, संशोधनात्मक भाग आहे. संशोधन करायला हवं याचं सुद्धा. असो, तर विभाव हा विज्ञानार्थ. विज्ञान म्हणजे काय? विशेष जाणून घेण्यासाठी. ज्ञान आणि विज्ञान असं जे आहे, विज्ञान हे ज्ञान आहे, साधं ज्ञान आहे, गोष्टी कळणं. पण विशेष गोष्टी कळणं त्याला म्हटलं विज्ञान. तसा हा
विज्ञानार्थ आहे विभाव हा शब्द. विभाव हा तिथे त्यांनी उपसर्ग सांगितला नाही, धातू सांगितला नाही, विशेष आहे. पण विभाव म्हणजे काय आहे? कारणम, निमित्तम, हेतु इति पर्यायः. एखाद्याच्या मनात एखादी भावना निर्माण होण्यासाठी जे काही कारण असतं, जी काही घटना घडते, जी काही परिस्थिती निर्माण होते, ती म्हणजे विभाव आहे. क्रिया किंवा हालचाली आणि सात्विक भाव या विभावांनी निश्चित होतात. म्हणून त्यांना डिटर्मिनंट, निश्चितीकरणासाठी उपयोगी पडणारे किंवा उद्दीपक, कारणीभूत असणारे आहेत. हे स्टिम्युलंट्स त्याला म्हणता येईल. थोडक्यात काय म्हणजे प्रसंग किंवा परिस्थिती. बीजक्षेपासाठी म्हणजे काय? मनामध्ये जे काही उद्दिष्ट आहे त्याचे प्रिरेक्विजिट्स काय आहेत, त्याला आधी जे काही लागणारी कारण सामग्री आहे, त्या कारण सामग्रीतला पहिला भाग जो आहे परिस्थिती निर्माण करणं आणि त्याप्रमाणे मनात भावना निर्माण होणं. अशा विशिष्ट भावना रसाच्या दृष्टिकोनातून निर्माण करणारी परिस्थिती किंवा व्यक्ती किंवा क्रिया. म्हणजे नायिकेला बघून काय वाटतं, नायिकेला नायकाला बघून काय वाटतं, हे जे प्रथम दर्शनामुळे निर्माण होणारे जे तरंग आहेत प्राथमिक, त्याला म्हणायचं विभाव. म्हणजेच काय, त्याला परिस्थितीला म्हणायचं विभाव, भावनांना नाही. सगळ्यात महत्वाचं आहे हे, म्हणजे प्रसंग किंवा परिस्थिती किंवा एखादी घटना ती विभाव आहे. भावना निर्मितीचं कारण, ज्याच्यामुळे मनात काही प्रतिक्रिया, प्रतिसाद किंवा भाव निर्माण होणार आहेत, उमटणार आहेत, अशी परिस्थिती किंवा व्यक्ती. विक्रमोर्वशीयामध्ये सुरुवातीला पुरुरवस हा स्वर्गातून येतो आहे आणि केशी राक्षसाने उर्वशीला पळवून नेलं आहे, ही परिस्थिती. आणि त्याच्यानंतर एकमेकांना काहीसा धक्का लागून आणि यांनी आपल्याला वाचवलंय आणि ही ती सुंदर अप्सरा आहे असं जे मनात वाटतंय, ही परिस्थिती जी आहे, ही घटना म्हणजे त्याला आपण विभाव ढोबळमानाने म्हणू शकू. म्हणजे नाट्याचं वर्गीकरण, नाट्यातल्या प्रसंगांचं, घटनांचं, संधी संध्यांगांचा अभ्यास करत असताना त्याला विभावानुभाव, व्यभिचारी भाव जे काही आहेत, अशा ह्याच्यात त्याचं अनालिसिस करणं, सर्व भावनांचं, संवादांचं, हाही एक खूप मोठा संशोधनाचा विषय होऊ शकतो, की ज्यामुळे रसनिष्पत्ती होते आहे. मग कुठला रस आहे, त्या रसाला उद्दीपक असे विभाव कोणते आहेत, अनुकूल असे विभाव कोणते आहेत, किंवा त्या रसाची हानी करणारे म्हणजे त्याच्यात अडथळा आणणारे किंवा प्रासंगिक काही रस निर्माण होतो का, त्याच्यासाठी कोणतेही विभावानुभाव वापरलेले आहेत कवींनी किंवा त्यातनं व्यक्त होतात. कवी वापरत नाही, ते कवी शब्द वापरत असतो, पण ते इतके चपखल असतात की त्यातून विभावानुभावाची अभिव्यक्ती होत असते. तर त्यामुळे निर्माण होणाऱ्या ज्या भावना आहेत त्या अभिनयातून व्यक्त करणं म्हणजे काय आहे, अनुभाव आहे. भावांच्या पाठोपाठ निर्माण होणारे जे काही भाव म्हणजे काय, घटना, परिस्थिती भाव असू शकते, त्याच्या लगोलग नंतर अभिप्रेत असणाऱ्या, व्यक्त होणाऱ्या ज्या काही प्रतिक्रिया अभिनयातून स्पष्ट होतात, त्यांना म्हटलं जातं अनुभाव. ही शेवटी एक मानसिक प्रक्रिया आहे. पण या मानसिक प्रक्रियेला क्रियांची, हालचालीची, रंगमंचावरील वावर जो काही होतो, त्या हालचालींमधनं व्यक्त होणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत, त्या प्रतिक्रिया म्हणजे अनुभव आहेत. कारण त्या सगळ्या प्रतिक्रिया म्हणजेच हे सगळे जे काही अनुभव, अभिनय आहेत, हे भावाभिव्यक्तीसाठीच वापरले जातात. म्हणून बरंच सतत सांगतो आहे की वागंग सत्वाद्यभिनय. त्यामुळे अनुभव्यते अनेन वागंग सत्वकृतो अभिनय, ज्यातून
अभिनयातून ज्या या भावना व्यक्त केल्या जातात किंवा अनुभव्यते, अनुभव दिला जातो, व्यक्त केलं जातं. म्हणजे काय आहे, थोडक्यात जर बघितलं तर नायकाची प्रतिक्रिया, त्याचे काही उद्गार, त्याच्या काही हालचाली, अं, छातीवर हात ठेवणं किंवा काहीतरी कुठेतरी मन वेगळीकडे गेल्यासारखं दाखवणं, हे जे मनातल्या भावनांचे परिणाम आहेत किंवा कुठेही इतरत्र लक्ष नसणं, विचित्तता ज्याला म्हणता येईल, असे जे काही त्याच्या ताबडतोब होणाऱ्या हालचाली आहेत, या हालचाली करण्यासाठी भ्रमयन नाटयते, अमुकं भ्रमम नाटयते, हस्तं करोति, शिरसे हस्तं करोति, अशा ज्या रंगसूचना आणि क्रिया सांगणाऱ्या या अनुभवांसाठी फार महत्वाच्या असतात. मग हे जे अनुभव आहेत किंवा विभाव आहेत ते लोकांशी निगडीत आहेत. जगातले जे काही व्यवहार आहेत, समोर कुत्रा दिसला किंवा मांजर येताना दिसलं, गावात येणाऱ्या कुत्र्याला बघून चटकन बाजूला माणसं पळतात. त्यांच्या मनात भीती निर्माण होते, ती भीती व्यक्त करणारी ही क्रिया आहे. व्यक्तीकरणाची जी क्रिया आहे, भावांच्या व्यक्तीकरणाची क्रिया, ती म्हणजे अनुभव आहे. आणि हे भाव किंवा अनुभव जे काही आहेत, विभाव किंवा अनुभव, हे जगात घडणाऱ्या घटनांशी, प्रतिक्रियांशी संबंधित आहेत. तेच नाटकामध्ये विशिष्ट हेतूनी वापरले जातात आणि ते अनुकरणात्मकच असतात. लोक स्वभाव संसिद्धाः लोकयात्रानुगामिनः अनुभवा विभावाश्च ज्ञेयाः तु अभिनये बुधैः. जे जाणकार आहेत, जे रसिक आहेत, त्यांनी अभिनयामध्ये या गोष्टी जाणाव्यात. अभिनयातून काय व्यक्त होतं म्हणजे विभावही व्यक्त होतात आणि अनुभवही व्यक्त होतात. छोट्या छोट्या ज्या हालचाली आहेत त्याचं वर्गीकरण आपण ते बघतानाच मनातल्या मनात करू शकतो. त्याच्यासाठी हे असं आहे, ते तसं आहे, अशी लेबल्स लावायची गरज नसते. पण हे याच्यामुळे घडतं आहे, त्याच्यामुळे घडतं आहे, असं जे एक वर्गीकरण आणि कॅल्क्युलेशन किंवा प्रत्येकाचे अनुभव घेणं, हे मनातल्या मनात आपण सहज करू शकतो. कारण आपणही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत असतो त्या अनुभवामध्ये आणि आपल्याही मनात काहीतरी चटकन प्रतिक्रिया उमटत असतात. हे आपल्या बाजूनी अनुभवायचे असतात, जे नाट्याशी संबंधित नसतात, पण ते प्रेक्षकांच्या पातळीवरती अनुभवच असतात. ठीक आहे. म्हणजे विभाव अनुभवांच्या बरोबरच विविध मानसिक अवस्थांमधून कोणतीही व्यक्ती जात असते. रंगमंचावरची असू दे किंवा सामान्य जीवनातली असू दे. या प्राथमिक भावना ज्या निर्माण होतात मनात, त्याला व्यक्त करणाऱ्या किंवा त्यासाठी ज्या काही प्रतिक्रिया निर्माण होतात, या सॉरी या प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच मनामध्ये आपोआप काही तरंग निर्माण होत असतात, विचारांचे, भावनांचे. हे जे तरंग आहेत ते चिरस्थायी नसतात. हे जे प्रसंग आहेत ते त्या वेळेला, हे जे भाव आहेत ते त्या वेळेला निर्माण होतात, लगेच जातात सुद्धा. त्यामुळे प्रसंगातून ते निर्माण होतात आणि प्रसंग त्याच्याबरोबर ते असतातच आणि ते नंतर विलयही पावतात. म्हणून त्यांना म्हटलंय व्यभिचारिणः. व्यभिचारी भाव त्यांना म्हटलेला आहे. पण महत्वाचं असं आहे की त्या प्रसंगाचा किंवा त्या अनुभवाचा ते एक भाग असतात. त्या अनुभवातनं ते आपोआप निर्माण होतच असतात, पण ते चिरस्थायी नसतात किंवा राहणारे नसतात, टिकत नाही. म्हणजे ते मूड्स असतात, इमोशन्स नसतात. मानसशास्त्रामध्ये वर्गीकरण करताना मूड्स आणि इमोशन्स त्याचं वर्गीकरण केलं जातं प्राथमिक विचार करत असताना. तर हे मूड्स असतात, त्या वेळेला निर्माण होणाऱ्या तात्पुरत्या प्रतिक्रिया किंवा तात्पुरते आपोआप उद्भूत होणारे त्या मानस अवस्था असतात. म्हणजे दुसऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत, नायक नायिका जर बरोबर आहेत, त्यांना एकमेकांबद्दल काही वाटते अशी जर शंका आली तर त्याच्यामुळे मत्सर वाटू लागतो, असूया वाटायला लागते,
काहीतरी अस्वस्थपणा येतो, किंवा भीती जर असेल तर विचित्र काहीतरी वातावरण जाणवायला लागतं, शंका येऊ शकते की हे कशामुळे होत आहे. आणि इतर काही भावांमध्ये उतावळेपणा, अस्वस्थपणा हाही एक प्रकारचा व्यभिचारी भाव असू शकतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या तिघांच्या एकत्र येण्याचा परिपाक काय आहे? रस आहे. काव्यातल्या तीन प्रकारांनी जे स्थायी भाव असतात, आता स्थायी भाव ही एक वेगळी संज्ञा भरतांनी वापरलेली आहे. ते स्थायी भाव रसाच्या रूपाला पोचतात. म्हणजे स्थायी भावांचा परिपाक किंवा स्थायी भावांचा विकास हा रसामध्ये होतो. स्थायी भाव म्हणजे काय आहे? मनामध्ये ज्या भावना, ज्या इमोशन्स ज्याला म्हणता येईल, त्या भावना कायमच राहतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सार्वत्रिक असतात. प्रत्येकाच्या मनामध्ये कमीत कमी हे 8 भाव जे आहेत ते नेहमी असतातच असतात. काही प्रसंगांनी ते जागृत होतात, काही वेळेला ते निद्रिस्त असतात, पण ते मनामध्ये राहतातच, म्हणून त्यांना स्थायी भाव म्हणतात. आणि हे जे काही वेगळे वेगळे डिव्हाइसेस सांगितले, या ज्या काही वेगळ्या वेगळ्या क्लुप्त्या, युक्त्या भरताने सांगितल्या, योजना सांगितल्या, इव्हन वृत्ती सांगितल्या, प्रवृत्ती सांगितल्या, त्या सर्व मिळून एखाद्याच भावाला अधिक प्राधान्य देतात, त्याच जास्त व्यक्तीकरण करतात, अभिव्यक्ती करतात त्याचीच जास्त. तो त्या नाटकातला स्थायी भाव असतो, म्हणजे तो त्या नाटकातला प्रमुख रस असतो, मुख्य रस असतो. कारण त्या नाटकात योजलेले जे प्रसंग आहेत, त्या नाटकात वापरलेले जे संवाद आहेत, त्या संवादांमधून व्यक्त होणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत, मानसिक अवस्था आहेत, त्या सर्व ज्याचा निर्देश करतात किंवा ज्याच्यासाठी वापरलेल्या आहेत, तो त्या नाटकातला स्थायी असतो. इतर जे काही आहेत ते व्यभिचारी आहेत, जाणारे येणारे आहेत. त्यामुळे व्यभिचारींना काय म्हटलंय भरताने? व्यभिचारी म्हणजे वि अभि एतौ संसर्ग, उपसर्ग. ते तर माहिती आपल्याला. वि आणि अभि हे उपसर्ग आहेत आणि चर हा धातू आहे. तर चर इति गत्यर्थो धातु, जाणे अशा अर्थीचा, म्हणजे मुवमेंट, क्रिया काहीतरी सूचित करणारा हा धातू. म्हणजे विविधम, वि म्हणजे विविधम, वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी, क्रियाविशेषण. आभिमुख्येन, प्राथम्याने, रसेषु चरंती, रसांमध्ये ते फिरत असतात, येत असतात, जात असतात. रसाभिव्यक्तीसाठी ते कारणीभूत होतात, पण या रसांमध्ये ते येत जात असतात, चरंती. इति व्यभिचारिणः, म्हणून त्यांना, इति म्हणजे म्हणून त्यांना व्यभिचारी म्हणायचं. वागंग सत्वोपेता पुन्हा एकदा या अभिनयाने ते प्रयोगे रसान नयती. प्रयोगामध्ये, नाट्याच्या सादरीकरणामध्ये रसांना नेतात. म्हणजे काय? रस व्यक्त करतात. हे नयंती याचं स्पष्टीकरण भरताना इतकं छान दिलंय की नयंती कसं, नयंती म्हणजे काय करतात? ते रसांना नेतात, म्हणजे नाट्यप्रयोगातही नेतातच, आणि या रसांना रसिकांपर्यंत पोहोचवतात. खांद्याने वाहून नेतात का ते? तसं नाही, कारण हा शेवटी शाब्दिक व्यवहार आहे सगळाच. पण सूर्य एका ठिकाणी असतो आणि नक्षत्र वगैरे त्याच्या भोवती राशी नक्षत्र फिरत असतात. दिवस हा सूर्याच्या गतीमुळे होतो. दिवसाला सूर्य नेतो का? पण बोलताना असं म्हणतो ना की सूर्याने दिवस पार केला, दिवसाला तो घेऊन जातो. नक्षत्रांनाही तो नेतो. अमुक नक्षत्रात सूर्य आहे असं जरी म्हटलं तरी तो नक्षत्रांना घेऊन जातो, असं कविकल्पनेत म्हटलं जातं. तसे हे रस, तसे हे व्यभिचारी भाव रसांना, रसिकांपर्यंत, सहृदय जे आहेत त्यांच्यापर्यंत पोचवतात. म्हणून त्यांना व्यभिचारी भाव या चर धातूच्या मूल जो धातू अर्थ आहे त्याचा थोडासा लक्षणार्थ किंवा अधिक दूरचा अर्थ लक्षात घेऊन शब्द वापरलेले. तर हे तिन्ही जे आहेत, 8 स्थायी भाव सांगितलेले आहेत भरतानी, जे 8 रसांमध्ये परिगणित होतात.
आणि त्यांना जोड देणारे 8 सात्विक भाव आहेत. त्या सात्विक भावांचं रूप पूर्णपणे वेगळं आहे. ते शब्दाश्रय फारसे नसतात. हे फारसे म्हणते पण बहुधा ते शब्दाश्रय नसतातच. त्यांनी काय सांगितलं सात्विकांच्या सात्विक सत्व म्हणजे काय आहे? एक मिनिट हा. सत्वम नाम मनःप्रभव. मनात जे काही निर्माण होतं ते आहे सत्व. पण ते आपोआप निर्माण होतं का? तच्च समाहित मनस्त्वात. मन पूर्णपणे एकाग्र झालं. काल आपण हे सत्व म्हणजे काय बघितलंय, पण आज तुम्हाला मुद्दाम हे सायटेशन सांगते. समाहित मनस्त्वात, मन तिथे एकत्र असल्यामुळे ते मनःप्रभव आहे. उच्यते यदुच्यते मनसहा समाधौ सत्व निष्पत्तीर्भवती. मनाची ज्या वेळेला समाहित म्हणजे काय, मन तिथे ठेवलेलं आहे, मन हे स्थिर आहे तिथे, एका समतलावरती आहे ते, म्हणजे त्याची समाधी लागलेली आहे. अशी मनाची समाधी लागली की सत्व निष्पत्तीर्भवती, सत्वाची निष्पत्ती होते, म्हणजे एखाद्याचं सत्व जे आहे ते निर्माण होतं. तस्यच योसौ स्वभावः. हे सत्व असणं कशामुळे व्यक्त होतं? रोमांचाश्रुवैवर्ण्यादी लक्षणः. रोमांच वगैरे काल सांगितले. तर यथा भावोपगतः, भावांशी सुसंगत अशा या प्रतिक्रिया आपोआप निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया ज्या आहेत, स न शक्य अन्य मनसा कर्तुं. हा सत्व जो आहे भावांमुळे निर्माण होणार, हे अन्य मनस्क जर असेल तर निर्माण होत नाही. म्हणजे दुसरीकडे मन समाहित नाहीये, मन एका ठिकाणी नाहीये, ताळ्यावर नाहीये. ज्या वेळेला मन सुसंगत असतं, सुसंबद्ध असतं एखाद्या विषयाशी, त्याच वेळेला ते एकाग्र होतं आणि तेव्हाच सत्वाचा उदय होतो. खूप विस्ताराने त्यांनी सांगितलंय, स न शक्य अन्य मनसा कर्तुं. त्यामुळे जे सत्व जे आहे, हे सत्व भावना अभिव्यक्तीसाठी आपोआप निर्माण होत असतं. भरताने तर सांगितलंय, शोक किंवा हर्ष व्यक्त करण्यासाठी त्या नटाला शोक व्हायलाच हवा किंवा हर्ष व्हायलाच हवा मुळापासनं, असं अजिबात नाही. पण ते त्याला व्यक्त करता आलं पाहिजे, इतका तो त्या भावनांशी एकरूप झाला पाहिजे की ते आपोआप निर्माण व्हावेत. त्या सत्वांचा हा जो सात्विक अभिनय आहे, म्हणजे सत्वाभिव्यक्ती आहे, ती सुद्धा रसपरिपोषालाच कारणीभूत ठरत असते. त्यामुळे हे जे नाट्य म्हणजे लोकस्वभावानुकरण आहे, म्हणून ते नाट्याचंही सत्व आहे जे इप्सित आहे नाटकासाठी. नाटकाचा जो परिणाम साधायचा आहे, जो रस आहे, तो म्हणजे नाटकाचं सत्व आहे असं आपण म्हणू शकतो. मग हा जो कवी असतो, ज्या वेळेला तो काही घटना, काही परिस्थिती, काही प्रसंग निर्माण करत असतो, त्यावेळेला तो इतिहासकार असतो का? की सगळे तपशीलवार घटना, प्रमाणित घटना सादर करतो असं जाणवतं का आपल्याला? नाही. मग तो रिपोर्टर म्हणजे वार्ताहर किंवा निवेदक असतो का? की वास्तविकावर आधारित जे काही सत्य आहे त्याच्यावर आधारितच आत्ताची पत्रकारिता किंवा निवेदन वगैरे दूर ठेवायचं. तर ह्या वास्तविक जे काही आहे, सत्य जे काही आहे, त्याच्यावरच आधारित फक्त निवेदन करणार आहे. म्हणजे आपण एखादा प्रसंग घडलाच आहे असं नाटकातल्या एखाद्या प्रसंगाने म्हणू शकतो का? मुळीच नाही, कारण ते कल्पना रूप असतं आणि ते निवेदन नसतं मुख्य म्हणजे. मग तो चिंतनकार आहे का? तत्वज्ञ आहे का तो? की तटस्थपणाने फक्त अगदी सब्जेक्टिव्ह ज्याला म्हणता येईल, व्यक्ती निरपेक्ष असं तो चिंतन सादर करतोय जन आयुष्याचं? असं मुळीच नाहीये. नाहीतर मग ते आयुष्याचं फक्त चिंतनात्मक किंवा तत्वज्ञानापर असं काहीतरी विचार परिप्लुत असं काहीतरी लेखन होईल. तसं अभिप्रेत आहे का कवीला? अजिबात नाही अभिप्रेत. त्यामुळे परिस्थिती, पात्र, त्यांच्या प्रतिक्रिया यांच्याद्वारा भावनिक अनुभव देण्यासाठी कवी काहीतरी वेगळी निर्मिती करत असतो.
आणि ही निर्मिती करत असताना ते अधिकाधिक आकर्षक कसं होईल, अधिकाधिक लोकांना गुंतवून कसं ठेवेल आणि त्यांना आनंद कसा देईल, याचा सतत विचार त्याच्या मनात असतो. म्हणजे रसयोजना जी काही आहे, रसनिष्पत्ती ही त्याच्या मनात कायम असतेच. त्यामुळे त्यातनच भावना, मनोवस्था किंवा भावानुभव व्यक्त करायचा असतो त्याला, त्या परिस्थितीतनं, पात्रांमधनं, प्रतिक्रियांमधनं. आणि हेच कलाकृतीमधनं अपेक्षित असतं. भावना आणि भावनात्मक क्रिया प्रतिक्रिया या सगळ्यात महत्वाच्या असतात. म्हणूनही नाटक हे भावानुकरण आहे, काव्यच. तो कलात्मक अनुभव आहे आणि हा अनुभव पुन्हा एकदा निवेदनात्मक नाही, इतिहास म्हणून सांगितलेला नाही, तो कलापूर्ण अनुभव आहे. साधा अनुभव सुद्धा आकर्षकरित्या सादर करणं ही कला त्याच्यामध्ये आहे. वास्तवामध्ये सगळे अनुभव सुखदायक किंवा दुःखदायक असे नसतात. वेगळ्या वेगळ्या अनुभवांनी वेगळ्या वेगळ्या भावना निर्माण होतात. पण कलेतला कुठलाही अनुभव, दुःखाचा असू दे, हर्षाचा असू दे, उद्वेगाचा असू दे, शेवटी सुख देणारा असतो. त्यामुळेच कुठल्याही अनुभवातनं आत सात्विक भाव जरी असले, स्थायी भाव असले, ते रसत्वाला गेल्यानंतर आनंदच निर्माण होतो. कारण नाट्याचा किंवा या विभावानुभाव व्यभिचारी सात्विक अभिनयाचा सुद्धा शेवटी परिपाक हा आनंदामध्ये होतो, जिथे विभावानुभाव व्यभिचारी हे विसरून जातात आणि फक्त परिणाम जो आनंद आहे तोच लक्षात राहतो. हाच आनंद कलात्मक असतो. त्यामुळे इतर ज्या काही कला आहेत त्या कलांमधनं सुद्धा अशाच अनुभवाची अनुभूती रसिकांना येत असते. ज्यांना ते संकेत कळतात, त्यांची मानसिकता ही सहृदयाची असते. समोर जे काही आहे त्याच्यासारखीच भावना त्याच्या मनात असते. नाट्याविष्कार असू दे, शिल्प असू दे, चित्रकला असू दे. मग चित्रकला एकदा ओझरता आपण बोललो होतो की चित्रकला किंवा शिल्पकला त्यांच्यामध्ये विभाव अनुभावांचं काम कोण करत असतं? तर विभाव म्हणजे तिथे जे भिंतीवरती, कॅनव्हासवरती किंवा दगडामध्ये जे काही कोरलेलं समोरची व्यक्ती असते किंवा कवीच्या मनात, त्या शिल्पकाराच्या मनात असलेले ते जे अनुभव आहेत, जे त्याला तिथे त्याचा परिणाम साकार करायचा आहे, ते सर्व अनुभव म्हणजे विभाव असतात. आणि ते व्यक्त करणारे त्या शिल्पामध्ये, त्या चित्रात जे काही उतरलेलं असतं ते म्हणजे अनुभव आहेत. व्यभिचारी भाव हे त्या माध्यमांमध्येच असतात. थोडेसे या कोणातनं बघितलं तर असं दिसतं, त्या कोणातनं बघितलं तर तसं दिसतं. प्रत्येक मूर्ती, त्या मूर्तीचं सौंदर्य जे काही आहे, सौष्ठव जे काही आहे, किंवा चित्राचं सौंदर्य जे काही आहे, ते अनुभवां आणि व्यभिचारी भावांशी संबंधित असतं. रंगलेपन जे काही आहे, रंगांचा वापर, त्याच्या ज्या काही मुद्रा, जे काही व्यक्त केलेलं आहे त्यामधल्या विविध स्थिती, पोस्चर्स त्याच्या ज्या काही आहेत, ते सगळे विभावानुभाव व्यभिचारीचं काम करतात. आणि ते बघून त्यातलं सौंदर्य जाणून आपल्याला ज्या सौंदर्याचा अनुभव येतो, रसिकाला ज्या सौंदर्याचा अनुभव येतो, तो म्हणजे रसानुभव असतो. हा रसानुभव घेण्यासाठी शिल्पामध्ये शिल्प कसं असावं, त्याचा उठाव कसा असावा, त्याची उंची कशी असावी, अवयवांची माप कशी असावी, त्याचं संपूर्ण शास्त्र सांगितलंय. हे शास्त्र निर्मितीसाठी खूप महत्वाचं आहेच आहे. त्याचबरोबर रसानुभवासाठी सुद्धा हे शास्त्र खूप महत्वाचं आहे. विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये चित्रसूत्र सांगितलेले आहेत मार्कंडेय ऋषींनी जे काही विवेचन केलं. तेवढंच ते आहे असं नाही. शिल्प ग्रंथांमध्ये सुद्धा चित्रकलाचा आणि इतर कलांचा उल्लेखही येतो. आपण ते त्या नजरेने, अग्निपुराणामध्ये सुद्धा चित्रकलेचे काही संदर्भ येतात आहेत तिथे. ते सगळं बघून आपण ज्या वेळेला या रससूत्राच्या अनुभवातनं तपासून बघू, त्यावेळेला आपल्याला शिल्पांचा आस्वाद कसा घ्यायचा याच्यासाठी एक दृष्टी तर नक्कीच मिळेल. आणि त्यातले जे संकेत आहेत ते जर आपल्याला उलगडले, कुठला रंग कशासाठी वापरावा याचेही संकेत दिलेले आहेत. शिल्प कसं असावं, विभंग त्रिभंग कसं असावं, कुठली देवता कशी दाखवावी, व्यक्तींचं चित्रण कसं करावं, व्यक्तींचं शिल्प कसं करावं, त्या संबंधीही अनेक
पुस्तकांमधनं निर्देश दिलेले आहेत किंवा अनुभव गुंफलेले आहेत, जे प्रत्यक्ष चित्र बघून कसं असतं त्याचं वर्णनही असू शकतं. गायनामध्ये तसंच असतं, सूर तिथे माध्यम असतात. वादनामध्ये सुद्धा तसंच. तंत्री वादन जे काही वाद्यसंगीत आहे, त्या वाद्यसंगीतामध्ये तर संगीत जे निर्माण होतं त्याच्यासाठी विभावानुभाव जे असतात, संगीतामधले सूर हे अनुभव आणि व्यभिचारी भावांचं वर्णन करणारे असतात, व्यक्त करणारे असतात. आणि प्रत्यक्ष ते वाद्य जे असतं ते वाद्य म्हणजे विभावांचं काम करतं असं आपण म्हणू शकतो. तपशिलात जाऊन याचा अभ्यास जरूर करावा. आणि याच्यासाठीच मग प्रत्येक याचे ग्रह, अंश, स्थायी काय जे आहे, ठाव काय आहे, त्याचा ठराव काय आहे, कुठले सूर वापरावे, आणि या प्रत्येक सुराचं नातं भरतांनीच प्रत्येक विशिष्ट रसाशी सांगितलेलं आहे. पद्यामधल्या वृत्तांचं सुद्धा नातं त्यांनी रसांशी सांगितलेलं आहे. म्हणजेच त्यांच्या मनामध्ये कुठलीही कला किंवा कुठलीही गोष्ट जेव्हा आकर्षकरित्या सादर केली जाते, ती कशासाठी केली जाते, तर रसाभिव्यक्तीसाठीच ती सादर केली जाते, हे त्यांचं निश्चित मत असावं असं आपण म्हणू शकतो. काव्यामध्ये ज्या वेळेला आपण कथा सादर केली जाते, आपण ते वाचतो. काव्याचे स्वतःचे जे गुण आहेत, अलंकार आहेत, अर्थालंकार आहे, शब्दालंकार आहे, व्यंजन आहे, या सगळ्यांचा शेवट किंवा या सगळ्यांचा कळस काय असतो, तो म्हणजे रसच असतो. अभिनवानी किंवा आनंदवर्धनाने किंवा कदाचित दंडीने सुद्धा काव्य नाट्यायमान हा इव रस, काव्यामध्ये सुद्धा रस हा नाट्यात्मक होतो, नाट्यरूप धारण करतो असं विवेचन केलेलं आहे. शेवटी काव्य हे कशासाठी असतं, काव्य आनंदानुभूतीसाठीच असतं. आणि मम्मटाने तर सांगितलंय, हा जो आनंद आहे तो ब्रह्मास्वाद सध्या हा परनिर्वृत आहे. परप्राप्तीनंतर जे काही निर्वृत्ती, मनाची शांतता आणि समाधान मिळतं, ताबडतोब मिळतं ते. आणि ब्रह्मास्वाद सौदरानंद असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याला. तर हा जो ब्रह्मास्वादानंतर मिळणारा जो आनंद आहे, त्याच्या सारखा सहोदर, त्याचा भाऊच जणू आहे ब्रह्मास्वादाचा, असा आनंद प्राप्त करणं म्हणजे काव्यातून रसनिष्पत्ती होते. मग काव्यामध्ये विभावानुभाव कसे असतात, शब्द, फक्त शब्द हेच विभावानुभाव असतात काव्यामध्ये. विभाव हेही शब्दांचेच असतात. मनात निर्माण झालेल्या भावना या परिस्थितीमुळे किंवा ठराविक सिच्युएशन मध्ये या भावनाही परत काव्यातूनच व्यक्त केल्या जातात. आणि त्याच्यानंतर जे उठलेले तरंग आहेत, या भावना व्यक्त होत असताना, दाखवत असताना, वर्णन करत असताना किंवा त्याचा नायक नायिका अनुभव घेत असताना, हे तरंग ही व्यभिचारी भाव हेही शब्दांचेच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी शब्दांचीच रत्नी वगैरे. तसं इथे शब्द हेच केवळ एक माध्यम आहे. म्हणून वातावरण निर्मिती करण्यासाठी, विभाव निर्मितीसाठी किंवा आहार्य अभिनयासाठी सुद्धा, नेपथ्यासाठी सुद्धा वर्णन ही दीर्घ वर्णन करण्याची परंपरा निर्माण झाली असावी. मग ते गद्य काव्य असू दे, गद्य रचना कादंबरी किंवा वासव दत्तासारख्या गद्य रचना असू दे. कादंबरीमध्ये जेव्हा शबर त्या वृक्षांचं, वनाचं वर्णन करतो, शबर ज्या वनातनं येतो त्या वनामधल्या हिरवाईचं वर्णन बाणाने ज्या काही शब्दांमध्ये केलेलं आहे, त्याच्यात तुम्हाला रंगांच्या, हिरव्याच रंगाच्या विविध छटा दिसतील. त्या विविध छटा आपल्याला अनुभवायला मिळतात. काही वेळेला त्या डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि आपण तिथे आहोत असं वाटतं. दीर्घ पल्ल्याची वाक्य वगैरे त्याचे दोष जरी म्हटले तरी का वापरले त्यांनी हे? काही फक्त एक फॅशन म्हणून नाही त्यांनी हे केलं की सगळ्यांना गार करायचं आपल्या शब्दांच्या फेकीने आणि शब्दांच्या रचनेने, व्याकरणाच्या अलंकारांच्या दर्शनाने, असा उद्देश नव्हता असतो. की ज्या वेळेला ही कथा सांगितली जाते त्यावेळेला प्रत्यक्ष रसिक जे ऐकणारे आहेत ते तिथेच आहेत असा अनुभव करतात. जलद्रविडाचं वर्णन केलेलं आहे, देवीचा उपासक जो आहे, पुजारी आहे, त्या जलद्रविडाचं वर्णन आणि वाचूनच आपल्या अंगावरती काटा उभा राहतो, इतकं ते बिभत्स रस जागवणारं वर्णन आहे. हाच परिणाम अपेक्षित आहे ना तिथे.
अच्युत सरोवराचं वर्णन काय किंवा घोड्याचं वर्णन काय हे करत असताना भास हे सॉरी बाण फक्त मोठालीच वाक्य वापरतो असं नाही. तेव्हा संवाद आहे, जेव्हा काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत त्यावेळेला तो अगदी 2-3 शब्दांची छोटी छोटी वाक्य वापरतो. तीच गोष्ट आपल्याला दंडीच्या दशकुमार चरितामध्ये पण दिसते. दशकुमार चरितामध्ये या राजकुमारांच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, काही राजकुमार आहेत, काही मंत्र्यांची मुलं आहेत, त्यांच्या गोष्टी सांगत असताना त्यांनी केलेला जो पराक्रम आहे, त्या पराक्रमाची उदात्तता, त्या पराक्रमाची महत्ता आणि त्याचं काय म्हणायचं त्याचा परिणाम साधण्यासाठी तिथेही दंडीने अनेक वेळेला मोठे मोठे समास म्हणजे गद्य रचनेमध्ये मोठे समास आणि लांब लांब वाक्य 3-4 पानं चालणारी लांब लांब वाक्य काय येतात. एक तर ते लेखी नाहीये, सर्व साहित्य जे आहे ते मौखिक परंपरेतनं आलेलं आहे. लेखन कधी ते लेखनिविष्ट कधी झालं निश्चित प्रमाणात आपण कधीच सांगू शकणार नाही. त्यामुळे हा जो परिणाम साधायचा आहे आणि रस परिपुष्ट करायचा आहे त्याच्यासाठी त्या सर्व योजना आहेत. दीर्घ वाक्य काय किंवा सामासिक पद काय सांगणाऱ्याच्याच दमाची कसोटी लागणारी कस लागणारी अशी वाक्य आहेत. पण त्यातून वातावरण निर्मिती होते आहे. म्हणून विभाव अनुभव व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती ही जरी म्हटलं तरी हे विभाव म्हणजे नेमके काय आहेत, अनुभव म्हणजे नेमके काय आहेत, व्यभिचारी भाव म्हणजे नेमके काय आहेत आणि त्यांचा संयोग म्हणजे नेमकं काय आहे, परत रसनिष्पत्ती म्हणजे काय आहे. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. यातल्या त्यात या रससूत्रातले महत्वाचे शब्द काय आहेत, संयोग आणि निष्पत्ती. रसा निष्पाद्य आहे का, तो निर्माण करता येणार आहे का, अनुमेय आहे का, ते भावना आहे मीमांसकांची जशी भाव येत तो भावित होतो का रस, अशा अनेक चर्चा झाल्या. पण शेवटी या चर्चांच्या तपशिलामध्ये आत्ता आपण जायचं नाहीये, कारण आपल्याला शेवटी नाट्यशास्त्राच्या दृष्टिकोनातनं भरताने काय सांगितले आहे आणि या नाट्याचा आस्वाद घेतल्यानंतर त्याचा जो काही आनंद आहे त्या आनंदाचा विचार भरतांनी कसा केला आहे तो महत्वाचा आहे. त्याला त्यांनी रस असं म्हटलं. मग काव्यामध्ये तो ध्वनी मधून व्यक्त होणारा रस असेल, ध्वनी हा महत्वाचा आहे आणि त्यातूनच रस व्यंजित होतो, व्यक्त होतो, असंही काही जणांनी सांगितलं. अनेकांनी अनेक प्रकारे. जगन्नाथांनी तर त्याच्यावरती रसगंगाधर नावाचं भलं मोठं पुस्तकही लिहिलं. खरोखर विचार पूर्ण असं लेख आहे आणि रस म्हणजे नेमकं काय त्याची मीमांसा पूर्णपणे त्याच्यात अधिक प्रगत असे विचार ज्याच्यामध्ये येतात. 16व्या शतकामध्ये निर्माण झालेला हा ग्रंथ 2व्या शतकात मांडली गेलेली कल्पना, ही कल्पना कशी कशी पुढे मांडली गेली आणि त्याचा परिपोष या कल्पनेचा कसा झाला हे बघणंही खूप महत्वाचं आहे. मनोरंजनात्मक तर नक्कीच आहे. ज्याला त्यातले गम्य आहे, ज्याला त्यातला आनंद कळेल त्याला ही गोष्ट खूप महत्वाची आणि मनोरंजनात्मक वाटेल. पण आत्ता नाट्यशास्त्राचा अभ्यास करत असताना नाट्याचे सर्व पैलू लक्षात घेऊन मग अभिनयातून रसाची निर्मिती कशी होते, मग नेमका रसाचा अनुभव कोणाला येतो, हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. नाटकामध्ये ज्या वेळेला सादर केलं जातं किंवा काव्यामध्येही रसाची निर्मिती होते. काव्यामुळे काव्यानंद म्हणजे रस आहे असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला नेमकी रसनिष्पत्ती किंवा रसनिर्मिती किंवा रसानुभव हा कोणाला येतो. हा अनुभव कवीचं नाट्य ज्या वेळेला कवी लिहित असतो, रचत असतो, त्यावेळेला त्याला जे काही सांगायचं आहे त्या नाट्याच्या द्वारा, तर कवीच्या पातळीवरती त्याला होणारा जो आनंद आहे काव्य निर्मितीचा आणि त्या पात्रांच्या मधनं त्याला जे काही व्यक्त करायचं आहे तोही एक दुःख असू दे सुख असू दे त्यातनं निर्माण होणारा, त्यातनं मिळणारा हा चिरकालीन जो आनंद आहे, स्थलकालातीत असा जो आनंद आहे तो कवीच्या पातळीवर कवीला मिळत असतो. त्यावेळेला नट तो सादर करत असतो. त्यावेळेला मी हे सादर करतोय हा तटस्थपणा त्याच्या ठिकाणी जरी असला तरी त्या पात्राचं सुख दुःख, त्या पात्राचे अनुभव हे आपलेच अनुभव आहेत असं त्याला वाटायलाही लागतं काही वेळेला. पण हे नाटक सादर करत असताना त्यालाही एका आनंदाचा अनुभव येत असतो.
त्यालाही आपण रस म्हणू शकतो. आणि त्यांनी सादर केलेल्या त्याच्या अभिनयातनं व्यक्त झालेल्या ज्या भावना आहेत, व्यक्त झालेले जे सुखदुःखाचे सुखदुःखाच्या प्रतिक्रिया आहेत, त्या प्रतिक्रियांनी रसिक प्रेक्षकाच्या सहृदय प्रेक्षकाच्या मनात असलेले जे काही स्थायी भाव आहेत ते जागृत होतात, उद्दीपित होतात आणि तेही रसाच्या अवस्थेला पोचतात. त्याच्या अभिनयाच्या जोरावरती, कवीच्या शब्दांच्या प्रभावाने. आणि ते कसे पोचतात, ते जागृत कसे होतात, स्वतःची सुखदुःख, व्यावहारिक जी काही सुखदुःख, ज्या काही भावना आहेत तो त्या पूर्णपणे विसरून जातो आणि निखळ आनंदाचा त्याला अनुभव येत असतो. हा निखळ आनंदाचा अनुभव म्हणजे ही रसच असतो. म्हणजे विभाव अनुभव व्यभिचारींच्या मुळे कवी ते निर्माण करून स्वतःचा आनंद घेतो. नट हा ते अभिनीत करून, ते व्यक्त करून त्याला आनंदाचा अनुभव येतो आणि त्या अभिव्यक्ती मधून रसिकाला एक वेगळ्या आनंदाचा अनुभव येत असतो. या सर्वाला सर्वसामान्यतः रस असं आपण म्हणू शकतो. याचं विवेचन अनेक टीकाकारांनी, अनेक विवेचकांनी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी केलं. हे सर्व विवेचन त्यांनी जे काही केलं ते संयोग आणि निष्पत्ती या दोन गोष्टींवरती जास्त करून अवलंबून आहे. ज्यांना साहित्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे किंवा रसाचा अभ्यास करायचा आहे त्यांनी या गोष्टी जरूर लक्षात घ्याव्यात आणि अभिनवाने त्याचं स्पष्टीकरण करत असताना त्याच्या गुरूंचा, परात्पर गुरूंचा उल्लेख करून जे काही 4-5 सिद्धांत सांगितले, इतरांनी जे जे काही विवेचन केलं ते जरूर करावं आणि मग रस म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, आनंद घ्यावा. थांबूयात आपण इथेच. एकूणामध्ये नाट्यशास्त्राचा पायापासून शिखरापर्यंत थोडक्यात आपण विचार केला. त्याच्यामध्ये नाट्यसिद्धी कशी असते, अभिनय करत असताना कसा करावा किंवा अभिनयामध्ये काय काय गोष्टी वर्जनीय आहेत, स्टेजवर काय काय सादर करावं, काय काय करू नये, प्रेक्षक कसे असावेत, प्रेक्षकांच्या भावना व्यक्त ते करत असताना त्यांनी किती संयत असावं, या सर्व नाट्य प्रयोगाशी निगडीत अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याचा विचार आपण केला नाही. त्या तुम्ही भाषांतर जरी वाचलं किंवा मूळ टेक्स्ट जरी वाचलं तरी त्या कळतील. मला स्वतःला असं वाटलं की या 10 दिवसात सांगितलेल्या गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहेत आणि त्यातल्या टेक्निकॅलिटीज ज्या काही आहेत, तांत्रिक आणि भरताने वापरलेल्या शब्दांचे महत्वाचे अर्थ कळून, जाणून घेऊन त्याला जे नेमकं काय म्हणायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचवावं, यासाठी मी या विषयांचा विचार मुद्दामून केला नाही. तेव्हा सविस्तरपणे तुम्ही भरतनाट्यशास्त्राचा अभ्यास कराल किंवा विचार कराल, त्याच्यासाठी गोदावरी केतकरांचं हिंदी आणि मराठीमध्ये भाषांतर म्हणजे प्रत्येक अध्यायाचा गोषवारा त्यांनी दिलेला आहे, तो तुम्ही जरूर वाचा, जरूर बघा. कारण एकूणामध्ये नाट्यशास्त्राचा अनुभव हा आपल्यालाच आनंद देणारा अनुभव आहे आणि जसं जसं ते नाट्यशास्त्र उलगडत जातं आणि ते त्याने सांगितल्याप्रमाणे एकमेकांमध्ये कसं गुंफलेलं आहे हे जेव्हा जाणवायला लागतं 2दा-3दा वाचल्यानंतर, त्यावेळेला तर अधिकाधिक आपल्याला आनंद मिळतो आणि अधिकाधिक उलगडा होत जातो. त्यामुळे तुम्ही जरूर वाचा, त्याच्यावर जरूर विचार करा, हे माझं आवाहन आहे या निमित्तानं. तर आज आपण इथे थांबूयात. थोडासा वेळ जास्त घेतला मी, पण मला या महत्वाच्या काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या. धन्यवाद. धन्यवाद बाई. कोणाचे काही प्रश्न आहेत का? मी सर्वांना विनंती करेन की आज सगळ्यांनी या संधीचा आपण फायदा करून घेऊयात, कारण उद्यापासून आपल्याला हे व्याख्यान ऐकायला नाही मिळणार आहे आणि प्रश्न विचारण्याची संधी नाही मिळणार आहे. कीर्तन बोला. कीर्तन. नमस्कार भाई, मी संस्कार बोलतोय.
हा हॅलो. हा बोला. हा, माझा असा एक प्रश्न होता, म्हणजे थोडासा हं, कदाचित वेगळा जाऊ शकेल हा. हं, की शास्त्र आणि आपण कला या दोन गोष्टी आपण ज्यावेळेस म्हणतो हं. त्यावेळेस आपण आता एखादा आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर संगीतातला आता श्रुती हा एक जो प्रकार आहे टेक्निकल की विषय आहे. हा. हा, म्हणजे आता आपण शास्त्रात बघायला गेलं तर उदाहरणार्थ एखादा समजा अं, मुलतानी राग आहे तर त्याच्यातला जो कोमल ऋषभ येतो तो षड्जावरून येतो, म्हणजे त्याची मूळ श्रुती तो थोडीशी त्याची बदलली जाते. हा अच्छा, बरोबर हे आहे, कारण तो सांगितलं कोमल आहे शास्त्रामध्ये. ना. तो कोमल आहे हा, म्हणजेच तो त्याच्या ठराविक श्रुतीवरती निर्माण होत नाहीये. जाणीवपूर्वक बरोबर. आपण तो आधी घेतो थोडा, हो ना. बरोबर आहे ना. हा, हं, हो हो. हं. म्हणजे कोमल ऋषभाची जी सगळीकडे श्रुती सांगितली जाते त्याच्यापेक्षा मुलतानी रागातल्या कोमल ऋषभाची श्रुती ही थोडीशी चढी असते. बरोबर. तर तर आता आपण जर कलात्मक संगीताचा जर विचार केला, शास्त्रीय संगीतापेक्षा कलात्मक संगीताचा विचार केला, तर हं, कलात्मक संगीतामध्ये अ, प्रत्येक जण तीच श्रुती लावू शकेल असं नाही ना. बरोबर. तर मग आपण इथे कुठलं प्रमाण मानायचं हा इथे एक प्रश्न आहे. हं. तर मग शास्त्र आणि कला या दोघांचं रिलेशन कसं आपण तिथे मेंटेन करू शकतो? म्हणजे ते आता कुठल्याही शास्त्र याच्यात जे असो. आहे, शास्त्र जे आहे ते परिपूर्णतेच्या आणि अचूकतेच्या दृष्टिकोनातून सांगितलेलं असतं. पण हं, हं. कलेमध्ये काय होतं, काही वेळेला ते उपयोजित होतं आणि सौंदर्याचा अनुभव ज्याने येईल ते सर्व काही वापरावं असा एक संकेत आहे कलेमध्ये. म्हणून ते बरोबर. थोडंसं शास्त्रापेक्षा वेगळं होतं, त्यामुळे त्याला उपशास्त्रीय असं म्हटलं जातं, हो ना, संगीताच्या बाबतीमध्ये. हं, हं. आणि शेवटी शास्त्रामध्ये सुद्धा संगीताच्या बाबतीत जर पाहिलं तर मार्गी आणि देशी असे दोन प्रकार सांगितलेले आहेत. तर मार्गी संगीत हं, आहे, हं. त्याचा मार्ग ठरलेला आहे. पण देशी संगीत जे आहे ते त्या ठिकाणी त्या काळामुळे आणि तिथल्या ज्या काही लोकरीती लोकरूढी आहेत संगीतातल्या सुद्धा, त्यांनी निर्माण होणारं ते संगीत असतं आणि त्याला शास्त्रीयत्व देण्याचा प्रयत्न केला जातो नंतर. पण या लोकरूढी आणि लोकसंगीतामधनं येणाऱ्या ज्या काही रीती आहेत असं आपण म्हणू, त्याला मान्यता नंतर मिळते शास्त्रामध्ये. पण त्यांचं जे रूप आहे परिपूर्ण शास्त्रीय नसलेलं, ते तसंच्या तसं त्याला मान्यता मिळते आणि मग ते शास्त्रीय म्हणून मानलं जातं. तर जिथे सौंदर्य निर्माण होतं, तिथे थोडीशी मोकळीक घेतली तरी चालते. हा कलांचा हं, हं. एक संकेत आहे असं म्हणता येईल आपल्याला. ओके. आणि म्हणजे तुम्ही जसं आपण म्हणलात तसं षड्जावरनं ते ऋषभाकडे येतं, त्यावेळेला षड्जाचा काहीसा प्रभाव म्हणजे ती पुढे गेलेली षड्जाची स्मृती आणि ऋषभाचे आता टेक्निकल बघावं लागेल. कारण भरताने पण कोमल ऋषभ म्हणजे काय किंवा कोमलत्व किंवा काकली म्हणून त्याला म्हणतात, काकली निषाद असे बरोबर. या स्वरांचे जे नंतर कोमल किंवा हे सांगितले गेले तीव्र आणि कोमल, हा विचारच मुळामध्ये नंतरचा आहे. 12व्या बरोबर. किंवा 13व्या शतकानंतर संगीत रत्नाकराच्या निर्मितीनंतर म्हणजे इतिहासातला हा काळ खूप महत्वाचा आहे, कारण इथे परकीय आक्रमण आणि त्या आक्रमणाचा प्रभाव संगीतावर जास्तीत जास्त झाला. त्याच्या आधी कोमल आणि तीव्र हा भेद स्वरांचा सांगितलेला नाही. हं, हं. तरीही श्रुती सांगितल्या, त्या श्रुती कशा लावायच्या आणि एक श्रुती कमी असेल, एक श्रुती चढी असेल, तर त्या स्वरांना नावं काय द्यायची हेही भरतांनी संगीताच्या बरोबर आहे. अध्यायात सांगितलेलं आहे. हं. ठीक. धन्यवाद. लीनाचा काहीतरी प्रश्न होता. हो. रस आणि गुण यांचा संबंध कधी सांधला गेला आणि दंडीने गुण आणि रस यांच्याविषयी विवेचन करून रसाला महत्त्व दिले आहे का? असा प्रश्न आहे. दंडीचं एकतर बघावं लागेल, पण गुण हे काव्याचे किंवा नाट्याचे सांगितलेत आणि शेवटी ते रसाच्या परिपोषाला म्हणजेच आनंद निर्मितीला कारणीभूत होणार असतात. म्हणून गुण हे महत्वाचे आहेत. काव्यरचनेचेही गुण सांगितले, नृत्याचेही गुण सांगितले, नाट्याचेही गुण त्याने सांगितले. ते गुण म्हणजे काय आहे,
जिथे कुठे काहीतरी खटकतंय असं कोणाला वाटायला नको, ते टाळायचे. दोष टाळले की गुणांची आणि काही वेळेला त्याचे सौंदर्य अधिक जाणवतं ठळकपणाने, त्यावेळेला त्याला गुण असं म्हणता येतं. पण हे शेवटी आनंद निर्मितीसाठीच आहे. प्रेक्षकांना अधिकाधिक आकर्ष वाटून आनंद मिळावा याच्यासाठीच गुण आणि दोष सांगितलेले आहेत. त्यामुळे जेव्हा जास्त गुण असतात, गुणाधिक्य असतं, त्यावेळेला रसपरिपोष अधिक सुलभतेने आणि सरळपणाने होऊ शकतो. ठीक आहे. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? सगळ्यात एक महत्वाची गोष्ट मला इथे सांगायची आहे. हे जे विवेचन नाट्यशास्त्राचं, भरताच्या संज्ञांचं, भरताच्या सिद्धांतांचं विवेचन जे केलं, ते एक अभ्यासक म्हणून त्या दृष्टिकोनातनं मी हे सादर केलं. अभिनय त्या दृष्टिकोनातनं थोडासा विचार केला, सादरीकरणाच्या दृष्टिकोनातनंही विचार केला, पण तरीही हा एक प्रकारचा दृष्टिकोन असू शकतो. पण सर्वात महत्वाचं आहे की या ज्या टेक्निकल किंवा तांत्रिक संज्ञा आहेत, पारिभाषिक संज्ञा आहेत, त्या संज्ञांचं भरताने सुद्धा व्युत्पत्तिगम्य अर्थ दिला आणि त्याचे पुढे पुढे अर्थ कसे विकसित होत जातात त्याचे त्याने दिग्दर्शन केलं. तशाच प्रकारे आपणही त्याच्या सर्व संज्ञा समजून घेतल्या पाहिजेत, तर नाट्यशास्त्र आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने उलगडत जातं. बाई, आपल्याला एखाद्या नाटकामध्ये असं दिसतं का की एखादा भाव जो आहे तो तिथे म्हणजे उत्पन्न होतोय, त्याच्यासाठी जी पण काही त्याचा परिपोष होण्यासाठी जी काही परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे, पण लगेचच त्याला जोडून असा काही प्रसंग आहे की तो भाव उत्पन्न होणारा तिथे प्रतिबंध होतोय, असं दिसतं आपल्या कुठल्या होतं ना, दिसतं की मालती माधव नाटक बघा, विक्रमोर्वशीय बघा, तिथे उद्भव होतो आहे, पण काही वेळेला कॉन्ट्राडिक्टरी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे तिथं तो भावाभिव्यक्ती किंवा भावाची निष्पत्ती ही दबल्यासारखी होते, पण ती पूर्णपणे नष्ट होत नाही. ती परत कंड्युसिव्ह परिस्थिती म्हणजे अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली की परत तो भाव डोकं म्हणजे हा. जी दरबारी नाटकं आहेत, राजांशी निगडीत जी काही नाटकं आहेत, त्याच्यामध्ये त्याच्या आधीच्या राजांची प्रतिक्रिया जी आहे, प्रत्येक राजाच्या आधीच्या म्हणजे अभिषिक्त आणि रिवाहित त्याच्या ज्या काही पत्नी आहेत जुन्या, त्यांच्या प्रतिक्रिया जर बघितल्या तर आपल्याला दिसतं की इव्हन स्वप्न वासवदत्तामध्ये सुद्धा विदूषक आणि राजे गप्पा मारतात, पद्मावती आणि वासवदत्ता आतमध्ये आहेत, किंवा विदूषक आहे आणि राजा ऐकतोय. विदूषक तिला राजाला विचारतो आणि पद्मावती आणि वासवदत्ता ऐकतायत दोघी जणी. तुला पहिली राणी जास्त आवडते का दुसरी राणी जास्त आवडते, ही चर्चा होत असताना असा प्रसंग घडतो की राजाच्या डोळ्यात पाणी येतं. तर त्यावेळेला पद्मावती म्हणते, रमणीय हा खलु कथायुगः दृष्टेन विसंवादितः. त्यांनी नष्ट केला म्हणजे कवीच तिथे आपल्याला सूचना देतोय की तिथे जे काही भावाभिव्यक्ती होणार असते, भाव निष्पन्न होत असतात, तेच कट होतात. म्हणजे अशा दृष्टिकोनातनं आपण बघायला पाहिजे प्रत्येक प्रसंग जो काय आहे तो. ठीक आहे ना? आणि हे जे मग दिसतं की तो जो भावाची जी निष्पत्ती होतीये, तर तिथे प्रतिषेध ज्याला निर्माण झाला, तर याला काही शास्त्रीय परिभाषा आहे का? नाही वाटत. तरी एकदा बघावं लागेल, पण शास्त्रीय परिभाषा अशी काही नाहीये. अच्छा. कारण प्रसंग निर्मिती आणि त्यातून भावाची हे तेवढंच कंड्युसिव्ह किंवा ऑपोजिट जे काही असेल ते, म्हणजे त्यातलं रहस्यच ठेवायचं किंवा ते पुढे उलगडणारे असे काही प्रसंग निर्माण करणं हे कवीचं चातुर्य आहे शेवटी. म्हणजे त्याला आपण वेगळं नाव देऊ शकतो, पण अशी परिभाषा काही सांगितली गेलेली नाही. पताका वगैरे सांगितलं, पण त्याच्याहून या वेगळ्या गोष्टी आहेत, कदाचित बघावं लागेल. हो. किंवा तूच मला शोधून सांग.
चालेल. मला जेवढं लक्षात येतं तेवढं मी बघेन. आणि काही नाटकांच्या बाबतीत टीकाकार काही वेळेला आपल्याला मदत करतात, हेही महत्वाचं असतं. मग त्यांनी टीकेमध्ये काही सांगितलंय का, हेही बघावं लागेल. अर्थात भासाच्या या नाटकांवरती टीका पण उपलब्ध आहेत नाहीत, त्याचा एकदा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. हो. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? काही विचारायचंय कोणाला? या वंदनाताई. हा, वंदनाताई केले तुम्हाला अनम्यूट. नमस्कार. सगळ्यात पहिले मी धन्यवाद देते. खूप सुंदर विवेचन आणि खूप व्यापक मला मिळालं. थँक्यू. तसा माझा खूप अजून अभ्यास नाहीये, पण आता ही जी चर्चा हिने केली मुग्धानी, हा. तो जो प्रसंग स्वप्न वासव दत्ताचा, तर असं कधी म्हणजे कुठे वाचताना माझ्या डोक्यात कधी काही आलं, जसं तुम्ही तिला म्हटलं की तिने तुम्हाला पोचवावं. का की मी माझा एक अनुभव सांगते की ती पाश्चात्य जी रस थेoरी असती त्यांची, काय म्हणतात त्याला, कॅथार्सिसची, तर कथार्सिस. ती हा तर ते इंग्लिशची एक छात्रा होती, तिला थिसिस लिहायची होती एमफिलची. तर ती माझ्या बरोबर आली आणि ती भासाचं हे उरुभंग नाटक, आपल्या इथे शोकांतिका ती एकच मानली जाती, म्हणजे ती आहे नाहीये, दोन्ही पक्ष आहेत त्याचे. तर ती माझ्याजवळ आली की मला या नाटकाशी त्याचा तौलनिक लिहायचं आहे. मी तिला हो म्हंटल, आणि तेव्हा मला अंदाज नव्हता. मग ती माझ्याजवळ येऊन बसायची. तेवढा अंग्रेजी पाश्चात्य म्हणजे जो काव्यशास्त्र आहे तिची जाणकारी माझ्याकडे नव्हती, पण ती मला टेका द्यायची. आणि मग तिच्या आधारे मी जेव्हा ते उरुभंगावर तिच्याशी चर्चा केल्या, तर मला असं कळून आलं की एक एक पद्य, एक एक कुठे कुठे पद, पद्यामध्ये पद, म्हणजे मला सगळे ते असे शोकांतिकासारखे विश्लेषित झाले. असं कधी मला झालं आणि मला कधी तुमच्याशी चर्चा करायची झाली, मला खूप आनंद आला त्या कामात. म्हणजे त्याची परिणती कशी झाली, पण ते एक म्हणजे खूप छान मला चांगला अनुभव आला होता की ती खूप खोलात गेले नव्हते, पण जेव्हा तिच्याबरोबर अभ्यासाला बसले, तिला लिहायला, तेव्हा मी तो आनंद घेतला. तर असं कधी मला भविष्यात प्रसंग आला तर मला तुमच्याशी चर्चा करायची असली तर मी कशी संपर्क करेन. खूपच आनंद. मुग्धाकडनं माझा नंबर घ्या हा हा आणि आपण मग वेळ ठरवून चर्चा करू. हो म्हणजे हो हो, लगेच नाही त्यावेळेला नाही तुमच्या, नाही नाही तुमच्या असा उल्लेख त्यांनी. आणि ते मी आता हे जे एवढं जेव्हा अभिनयाच्या ह्याची चर्चा चालली होती, तेव्हा मला माझा एक प्रसंग आठवला 3-1 वर्षा पहिलेचा, की कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलाचा 6वा अंक घेतला होता आम्ही, दुष्यंताच्या विरह व्यथेचा. आणि माझे जे काही स्टुडंट्स होते, तर त्यांच्याबरोबर आम्ही याचा थोडासा नाट्य प्रयोग केला होता. पण ते सगळं मला आठवून तुम्ही जेव्हा विवेचना करत होत्या, मला माझंच हसू आलं. पण तरी मी आज शेअर करते की तो कसा प्रयोग होता, पोरांनी आनंद घेतला. पण आज मी आठवते की ते सगळं भरताशी निगडीत काही होतं नव्हतं, पण हो आम्ही तो तेवढा आनंद घेतला होता. हे जे एवढं रसनिर्मिती झाली ना. हो हो हो, पोरांना खूप आनंद झाला. म्हणजे माझे ते स्टुडंट एवढे आनंदित होते की म्हणे संस्कृत नाटक इंदोरमध्ये कुठे होत नाही, तर आपण जे जे एवढं बसवलं आहे ते आपण चौराह्यांवर जाऊन करू. तो तसा योग आला नाही. हुरूप मलाही आला होता की संस्कृत, का की मराठी नाटकं होतात, हिंदी होतात, पण संस्कृतचे होत नाही. आणि आमचं ते असं खूप मोठं नव्हतं. म्हणजे त्यावेळेला मी तुम्हाला आता सजेस्ट करेन की पुणे, नाशिक, मुंबईमध्ये संस्कृत नाटकं होतात,
तर तुम्ही काही ठरवलं, इथल्या काही नाट्य मंडळींना बोलवलं, तर संस्कृत नाटकांचा आनंद इंदोरमध्येही तुम्हाला मिळू शकेल नक्की. आणि आमचे काही म्हणजे स्टुडंट्स माझे काही आहे जे अभिनयाच्या क्षेत्रात आहे, तर त्यांची इच्छा पण आहे की संस्कृत अभिनयाशी जोडायची. ठीक तर आहे. त्यांना आहे ना. हो हो. तर तुम्ही खूपच आनंद आला. मुग्धाकडून माझा हे घ्या फोन नंबर हो 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 आणि हो. जरूर मला बोलूया. आत्ताच देईल ना मुद्दा, कशी देईल? नंतर हे करूयात ना आपण, जरा आणखी एक शंका आहे ती बघूयात. तर लीना, जे अक्षरब्रह्म ग्रुपमध्ये आहेत ना, तर त्यांच्या सर्वांकडे आमचा नंबर आहे. आमच्यापैकी तुम्ही कोणालाही मेसेज करू शकता. बरं बरं बरं. हा, तर कॅथार्सिस चा जो सिद्धांत आहे तो इंदा करंदीकरांनी अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र असा भाषांतर केलेलं आहे त्याच्या पोएटिक्स त्याच्यामध्ये बुक. आणखीन एक इंदुताई देशपांड्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, मला आता नाव नाही आठवत आहे त्याचं, पाश्चात्य हे काय म्हणायचं, पाश्चात्य विचार आणि आपले काव्यशास्त्र असं काहीतरी तौलनिक पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी. मला सापडलं तर मी त्याचा तुला फोटो पाठवीन, नाहीतर तू ना आपले कोण मुळे सरांना विचार. ओके. अजून काही प्रश्न आहे कोणाचा किंवा काही सांगायचं आहे? ठीक आहे बाई, काही आता अजून प्रश्न नाही असं दिसतंय. ठीक आहे. तर एक मला गोष्ट इथे व्यक्त करायची आहे. सर्व प्रश्न करते आणि सगळे जे दर्शक आणि प्रेक्षक आणि श्रोते उपस्थित आहेत त्या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते, कारण तुमच्याशिवाय हा कार्यक्रम शक्यच झाला नसता. आणि विशेष करून मी वंदनाताई नाकड्यांचे आभार मानेन. इंदोरवरून त्या कार्यक्रम बघतात आणि त्यांच्या शंका विचारतात, त्यामुळे विचारांना एक वेगळी चालनाही मिळते आणि त्यातून काही वेगळ्या दिशाही या नाट्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून मिळू शकतात. त्यामुळे वंदनाताई तुमचे खास आभार. आणि लीना, अकल्पिता, कोण आपली रुचिता, या सगळ्यांचेच, म्हणजे जे काही संशोधनात्मक विचार करतात आणि ज्यांनी इथे प्रश्न विचारले, कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असलं तर तेही घेतलंय असं समजा, आणि या सगळ्यांचे मी खास आभार मानते. या निमित्ताने मला तुमच्या सगळ्यांशी विचार व्यक्त करता आले तुमच्या सगळ्यांबरोबर आणि तुमच्या सगळ्यांशी शेअर करता आले, त्याचा मला खूप मोठा अनुभव मिळालाय आणि हा माझ्या लक्षात राहण्यासारखा अनुभव आहे नक्कीच. धन्यवाद बाई. तुम्ही एवढं सगळं बोलल्यानंतर मी शेवटी काय बोलणार आहे, पण एक जी फॉर्मॅलिटी असते ती त्याच्यासाठी की सगळ्यात पहिल्यांदा तुमचे आभार मानेन, कारण तुम्ही तुमच्या व्यस्त सगळ्या कामांमधून वगैरे आमच्यासाठी वेळ काढलात आणि थोडा नाही, चांगला 10 दिवस वेळ काढलात आणि आम्ही प्रश्न विचारत होतो, तुम्ही न थकता आम्हाला उत्तरं देत होतात. तर आणि तुम्ही हे जे काही आमच्या समोर या 10 दिवसांमध्ये मांडलं आहे, तर त्याचं मूल्य काहीच होऊच शकत नाही आणि आम्ही किती पुस्तकं वाचली असती तेव्हा हे सगळं आम्हाला मिळालं असतं सांगता येत नाही. तर तुमचे खूप जास्त आभार. त्याचबरोबर लीनाताईचे आभार मानेन, कारण ती प्रत्येक या उपक्रमांमध्ये आमच्या सोबत असते. आमचं कॉलेज HPT आर्ट्स आणि RYK सायन्स कॉलेज ते आमच्या मागे भक्कमपणे उभे आहे या व्याख्यानमालेसाठी. तर आमच्या प्राचार्यांचे सुद्धा आभार मानेन. त्याचबरोबर ही जी लिंक आहे ज्याच्यावर आपण रोज भेटतो आहोत, तर ती ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे त्या तन्मय भोळे सरांचे पण आभार मानते. आणि सोबत माझे सगळे सहकारी की जे माझ्यासोबत नेहमी या सगळ्या कार्यक्रमांमध्ये उभे असतात, तर त्यांचेही आभार. आणि शेवटी तुम्ही सगळेजण श्रोते, की आता लॉकडाऊन उठलेलं आहे, सगळेजण कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे, तरी सुद्धा आपल्या या व्याख्यानमालेवरती तुमचं प्रेम आहे आणि हे तुम्ही दाखवून देता, म्हणून तुम्हा सर्वांचं खूप खूप खूप
आभार आणि लवकरच एका नवीन व्याख्यानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटूया. हे सगळे व्हिडिओज YouTube वरती अवेलेबल आहेत. तर अक्षरब्रह्म व्याख्यानमाला या नावाने जर का तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला आपले सगळ्याच व्याख्यानांचे व्हिडिओज मिळू शकतात. तर पुन्हा एकदा सर्वांचे खूप आभार. धन्यवाद. सगळ्यांचे खूप आभार आणि पुढे येणारे साहित्य संमेलनाचा असाच आनंद घ्या असं मी सांगेन. तुम्हाला खूप छान संधी मिळालेली आहे, त्याचं सोनं करा त्या संधीचं. साहित्याचे अभ्यासक आणि आस्वाद घेणारे रसिक म्हणून तुम्हाला त्या साहित्य संमेलनासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. संमेलनाला सगळे शुभेच्छा देतील, मी तुम्हाला शुभेच्छा देते. एन्जॉय इट फुल्ली. धन्यवाद बाई. लवकरच भेटूया नवीन व्याख्यानाच्या निमित्ताने. थांबूया आज मग. येस, नक्की. नक्की.